नमस्कार नाही, डायरेक्ट धमाका. वेलकम टू माय चॅनेल प्रज्ञास टिप्स. तर आपल्याकडे लग्नामध्ये असे खूप छान छान फेटे येतात आणि आपण ते तसेच ठेवतो कपाटामध्ये. वर्षभर आपण कितीतरी वर्ष तसेच कपाटामध्ये जपून ठेवतो. का तर का त्याचा काहीतरी उपयोग करू, किंवा कधी कधी काहीच उपयोग नाही झाला तर आपण ते फेकूनही देतो. पण आज मी तुम्हाला या फेट्यांचाच खूपच सुंदर, रॉयल आणि अगदी युनिक असा उपयोग दाखवणार आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण तुमचे त्यामुळे खूप पैसे वाचणार आहेत. सध्या उन्हाळ्यात खूप लग्न आहेत आणि आपल्याला असे लग्नात आलेले फेटे हेच वापरून अगदी दुसऱ्या काही लग्न समारंभासाठी किंवा दुसरं काही जर फंक्शन असेल तर त्यासाठी आपल्याला या फेट्यांचा वापर करून खूपच सुंदर आयडिया वापरून आपल्याला खूप छान वस्तू बनवायची आहे. आणि असा जर तुम्ही फेट्याचा वापर केला तर तुम्हालासुद्धा वाटेल की अरे, इतके दिवस आपण हे फेटे असे ठेवले आणि त्याचा उपयोग का नाही केला. त्याचंच तुम्हाला पण वाटेल की आपण एवढे दिवस हे फेटे जपून ठेवले आणि आता आपण त्याचा इतका छान उपयोग करतो आहे आणि त्यामुळे आपले खूप पैसे वाचणार आहेत. आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, की जेणेकरून तुम्हाला पण माझ्या अशा वेगवेगळ्या व्हिडिओमधून घरगुती किचन टिप्स अशा आणि अगदी झिरो खर्चात होणारे वेगवेगळ्या टिप्स तुम्हाला पाहायला मिळतील. तर हे पहा, मी व्हिडिओमध्ये दाखवते. तर असा फेटा दुहेरी करून घ्यायचा आहे आणि हे पहा, आता मी व्हिडिओ दाखवते तसं तुम्हाला फेटा असा घ्यायचा आहे आणि त्याच्या आपल्याला दुहेरी घडी टाकायची आहे. आणि आता आम्हाला हा बॉक्स एका लग्नामध्ये द्यायचा आहे, एक आहेर म्हणून द्यायचा आहे. तर आता लग्नामध्ये थोडासा ट्रॅडिशनल लुक दिसला पाहिजे आणि खरंच हा असा जर आपण व्यवस्थित जर दिला फेट्याने रॅप करून तर खूपच छान असा युनिक लुक दिसतो. तर त्यामुळं तुम्हीसुद्धा तुम्हाला जसा बॉक्स असेल, जी साईज असेल त्यानुसार आपल्याला हा फेटा असा कट करून घ्यायचा आहे. तर हे पहा, मी असं व्हिडिओ दाखवते तसा माझ्या बॉक्सनुसार मी साईजनुसार असा तो फेटा कट करून घेतले आणि दुहेरी घडी घेतली, कारण फेटा हा असा खूप पातळ असतो त्यामुळं मग ते खूप ट्रान्सपरंट दिसतं, म्हणून मग मी ते दुहेरी घडी. आणि तसाही फेटा खूप मोठा असतो आणि एका फेट्यापासून तर आपण असा खूप वेळा खूप छान त्याचे उपयोग करणार आहोत. तर हे पहा, हे असं मी कट करून घेतलं आहे. खूपच सुंदर आणि खूपच वेगवेगळ्या डिझाईनचे, वेगवेगळ्या कलरचे फेटे असतात आणि ते इतके सुंदर असतात ना की खरंच आपल्याला ते फेकून द्यावे वाटत नाही आणि त्याचा काहीतरी उपयोग करावा वाटतो. त्यामुळेच मी ही रियूज आयडिया तुम्हाला सांगत आहे आणि तुम्हाला हवा तसा तुम्ही या फेट्यांचा खरंच खूप सुंदर असा उपयोग करू शकता. आणि तुमच्याकडे पण जर अशा जर काही आयडियाज असतील या फेट्यापासून, काही जर तुम्ही रियूज करत असाल या फेट्यांचा, तर मलासुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा, की जेणेकरून मलासुद्धा तुमच्या आयडिया कळतील. तर हे पहा, मी माझ्या बॉक्सनुसार ह्या फेट्याची साईज ते असं कट करून घेतलेलं आहे. आणि जर आता हे जे टोकं आहेत फेट्याचे, तर हे पाहिजे 4 टोकं आहेत, तर त्यामध्ये मी असा क्रॉसमध्ये ठेवलेला आहे हा बॉक्स. आणि जी समजा आता माझा हा बॉक्स जो आहे तो आयताकृती आहे, त्यामुळे त्याची जी छोटी बाजू आहे ती आधी फोल्ड करून घ्यायची आपल्याला आणि अशा दोन्ही बाजूनी 2 टोकं धरून ते असे चुन्या पाडत पाडत ते 2 हातामध्ये धरून त्याला आता आपल्याला एक गाठ मारून घ्यायची. आणि जी छोटी बाजू असते ना ती आधी आत घाला, कारण नंतर ती जी आयताकृतीची जी मोठी बाजू असते ती नंतर वरून रॅप करा. तर हे असे व्यवस्थित चुन्या पाडून आपल्याला 2 गाठ मारून घ्यायच्यात. आणि गाठ मारल्यानंतर हा जो थोडासा वरती भाग राहतो तो मी असा थोडासा आतमध्ये घातला आहे आणि त्यामुळे मग तो असा बॉक्स पण झाकला जातो. तर हे पहा, हे असं आता दुसऱ्या बाजूने पण व्यवस्थित चुन्या पाडून मी हे दोन्ही टोकं हातात धरून आता त्याला अशी छान अशी गाठ मारते. आपण याला वरून गाठ मारूयात आणि यालासुद्धा व्यवस्थित 2 गाठ मारून घ्यायच्यात. आणि आता या गाठ वरून दिसू नयेत, त्याला व्यवस्थित लूक दिसावा. आता आपण हा बॉक्स तर त्याला आता इतका छान रॉयल लूक दिला आहे, परंतु या गाठ आपल्याला थोड्याशा झाकायच्या आहेत. तर हे पहा, हे अशा 2 गाठ मारून घेतल्यानंतर मी त्या अशा पद्धतीने असे थोडेसे जरा त्याला पिळ्या मारून मी ते थोडंसं आतमध्ये टाकणार आहे. आणि तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही काही स्टेपलर वापरून किंवा तुमच्याकडे जर काही त्याला डेकोरेटिव्ह लूक द्यायला जमत असेल तर काही फुलं वापरून किंवा काहीतरी लेस वापरून खूप छान तुम्ही असा त्याला लूक देऊ शकता. तर हे पहा, हे असं मी थोडंसं फोल्ड करून आणि अगदी न कापता न शिवता आपण हा बॉक्स खूप रॉयल त्याला लूक दिलेला आहे. तर तुम्ही असं पण गिफ्ट रॅपिंग करू शकता आणि एखाद्या समारंभासाठी असं छान असं क्लासिक बॉक्स तुम्ही त्यांना देऊ शकता. तर हे पहा, हे असं मी या दोन्ही टोकं जे बाहेर आलेले होते ते त्यांना आत घातलेलं आहे. मी सुद्धा आता हे घरात ठेवलेले फेटे असं त्यांचा खूप छान असा उपयोग करू शकता. आणि तुम्हाला जशा आयडियाज असतील त्यानुसार तुम्ही त्याला डेकोरेटिव्ह बनवू शकता. तर माझ्याकडे हे असे 2 फुलं होते, तर मी त्यांना असे ते 2 फुलं व्यवस्थित त्याच्यावर लावलेत. तर तुम्हीसुद्धा तुम्हाला जसं वाटेल तसं त्याला असा रॉयल लूक देऊ शकता.
तर हे पास तुम्हाला सुद्धा अगदी विश्वास बसणार नाही की आपण काहीही पैसे खर्च न करता हा गिफ्ट पॅकिंग केलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही आहेर असा डेकोरेटिव्ह करून दिल्यानंतर समोरची व्यक्ती तर नक्कीच खुश होईल. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणींना पण ही आयडिया शेअर करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा. तुम्हीसुद्धा तुमच्याकडे असे जपून ठेवलेले जे फेटे आहेत त्यांचा असा उपयोग करा आणि तुमच्या फ्रेंड्सना खुश करा. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओत अशाच काही छान छान आयडियाज घेऊन. तोपर्यंत स्मार्ट राहा, खुश राहा. ओके, बाय बाय.